ऑफ करणं हेल्प जरा लेवल वाढवा आणि इकडून स्वरा हेल्प तू पिंक वाला माहिती आहे सगुम्यात गेल्यासारखं आहे तो असं. ताल चंद्र चौताल ताकीट देखीट दागिट 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 देखीट ताकीट दा ताकीट देखीट दागिट 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 देखीट ताकीट दा ताकीट देखीट दागिट 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 देखीट दा दा नीट कट दा नीट कट दागिट दा दागिट दा ताकीट ताकीट दागिट
इथे बघा कुठली उडते एक वेगळा परण असा आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की पूर्वीचा काळ म्हणजे राजे महाराजांचा काळ होता. दरबारी संगीत यावेळी चालायचं. दरबार म्हणजे राजा दरबार आणि या राजदरबारामध्ये राजांच्या करमणुकीसाठी राणीच्या करमणुकीसाठी यावेळी अनेक ध्रुपदीय गायक गायन गायचे. यामध्ये जुगलबंदी आपण कट्यार काळजात घुसली हा आपण चित्रपट बघितलाच असेल, नाटक बघितलं असेल. यामध्ये जसं वर्णन केलेलं आहे तसाच प्रसंग इथे एक उभा राहिला आणि ते होते कुदमसिंह महाराज. म्हणजे आपल्या मृदंगामधलं एक मोठं घराणं कुदमसिंह घराणं म्हणतो. आणि हे कुदमसिंह महाराज यांना सांगण्यात आलं दरबारामध्ये राजाकडून की हा जो उन्मत्त झालेला आहे हत्ती, हा हत्ती तू वादनाने मृदंग वादनाने शांत करायचा आहे अशी राजाज्ञा झाली कुदमसिंह महाराजांना. आणि त्यावेळी त्यांनी बोल निर्माण केला बघा, हाती नचाने का बोल. हाती म्हणजे हत्तीला नाचवण्याचा बोल. त्याचं पडंत आधी करतो मी आणि त्यानंतर या पर्णाने या मृदंग वादनाचा आपण समारोप करूया. चंद्र चौतालचा. आता हाती नचाने का बोल कम्पेअर करा. हत्ती कसा नाचतोय बघा. ठेका घ्या. हा हा टिक टक 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 हा. म्हणायचं मोठ्याने सर्वांनी हा. कारण म्हणायचा दल 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 धिलांग दल 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 धिलांग दल 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 धिलांग दल 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 धिलांग 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 धिलांग धुमांग धिलांग धुमांग धिलांग धुमांग धिलांग धुमांग 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 थैया धुमांग धुमांग थैया धुमांग धुमांग धल 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 धल